काल खूप कंटाळा आलेला म्हणून मी लवकर झोपली होती. म्हणून माझे भांडे वगैरे अक्षरशः तसेच पडले होते. तर पहिल्यांदा उठल्यानंतर मग माझं काम तेच होतं, की पहिल्यांदा भांडे वगैरे क्लीन करून घ्यायचे, किचन ओटा क्लीन करायचा, मुलांचा टिफिन वगैरे रेडी करायचा आणि त्यांना स्कूलमध्ये पहिल्यांदा आज मी भरपूर कपडे धुतले, कारण की भरपूर दिवसांचे पेंडिंग होते. जे की कार्पेट म्हणा किंवा ह्या पायपुसण्याही भरपूर खराब झाल्या. मुलं म्हटली, की ते खूप खराब करतात. म्हणजे ओले पाय आहे ना ते बाथरूममध्ये तसेच घेऊन येतात. तर भरपूर ओल्या होऊन जातात. म्हणून आज म्हटलं पहिल्यांदा हे कार्पेट आणि पायपुसणे वगैरे क्लीन करून घ्यावं. ही सर्व जी होते पुसायचे वगैरे कपडे तर ते मी पहिले क्लीन केले आणि नंतर ना तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये मी सर्व काही सांगितलेलं आहेच, की काय स्ट्रगल असतं शहरातल्या बायकांचं. जसं की आपण हे कपडे वगैरे वॉश करतो आणि गॅलरीमध्ये इतकी काही स्पेस नसते, तर मग ते कुठं आणि कसे मॅनेज करायचे, कसे टाकायचे आणि त्याच्यासाठीचा हा स्ट्रगल तुम्ही पाहू शकता माझा. ॲक्चुअली मी साडी कधी मशीनमध्ये टाकत नाही, पण ही कॉटनची साडी होती, त्याच्यावर कसले स्टोन वगैरे वर्क नव्हतं आणि भरपूर कपडे होते म्हणून मी तिला वॉशिंग मशीनमध्ये टाकलेली आणि तिचा एकदम चुरगळाट झाला होता खरं तर. तर पहिले तर म्हटलं आता हे कपडे वगैरे टाकून घ्यावे आणि तुम्हालाही दाखवावं, की शहरातल्या बायका कशा जुगाड करत असतात. म्हणजे हे कपडे कुठं आणि कसे टाकायचे ही कारण की सोसायटीमध्ये बऱ्यापैकी अलाउड नसतं, की कुठेही कपडे टाकणं. तर आमच्या सोसायटीत सुद्धा असं काहीसं आहे. तर बऱ्यापैकी लोकं टाकायला लागलेत म्हणून मीही टाकते बाहेर कपडे, कारण की ऑप्शन नाही. आणि ह्या ज्या सामानामागची स्टोरी आहे ना, ती खूप वेगळी आहे. हा दिवस मी कधीच विसरणार नाही. तर इव्हनिंगचा टायमिंग होता. ईशानला डोसा पाहिजे होता म्हणून त्याला डोसा बनवून दिला. रात्रीच्या जेवणात मी ही मेथीची भाजी बनवली आहे आणि हिची रेसिपी मी आजच्या व्लॉग व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. तर तुम्ही नक्की चेकआउट करा, की मी मेथीची भाजी कशी बनवते आणि काय. बऱ्यापैकी म्हणजे लोकं डाळ वगैरे टाकत असतात, तर मी शेंगदाण्याचे ओबड-धोबड असे कूट करून टाकत असते. तर मला ही अशा भाजी खूप आवडते. इशूच्या क्लासचा टायमिंग झाला होता म्हणून त्याला घ्यायला चाललं होतं. तर रियूची ही अशी मस्ती चालली होती. तर रियूच्या या मस्तीसोबत आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. बाय.